तेव्हा स्वाभाविकपणे त्याच्यात सामान्य आणि गरीब माणसाचं शोषण होतं. आणि म्हणून आज पहिल्यांदा आपण लिबरल इकॉनॉमीमध्ये रोडमध्ये काम सुरू झालं. आज तुम्हाला मी सांगू शकेन, पण बाकी ठिकाणी सांगण्याची सोय नाही, कारण आर्थिक मॉडेल कोणी समजून घेणं थोडं कठीण आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की मी नेहमी सांगतो, मी आता या 10 वर्षात 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. 50 लाख कोटी. मी शिपिंग मंत्री होतो त्यावेळी सागरमाला म्हणून योजना सुरू केली. योजना किती रुपयाची होती? 16 लाख कोटी रुपयाची. 12 लाख कोटी रुपयाची कामं झाली. आणि माझं बजेट किती रुपयाचं होतं? 800 कोटी रुपये. म्हणजे 5 वर्षात मला सरकारकडनं मिळाले 4000 कोटी आणि मी कामं पूर्ण केली 12 लाख कोटीची. मी भारतमाला प्रोजेक्ट सुरू केला. फर्स्ट फेज होती 34 लाख करोडची. आणि त्याच्या कॅबिनेट नोटमध्ये माझे सेक्रेटरी होते, त्यांनी नोटमध्ये लिहिलं होतं की आम्हाला लँड ॲक्विजिशन करता याच्याकरता एवढे पैसे भारत सरकारने द्यावे. मी म्हणलं कापून टाका नोट. आपल्याला पैशाची गरज नाही आहे. आणि मी लिहिलं आम्हाला एकही पैसा नको, फक्त काम करण्याची परवानगी द्या. आणि आज मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये 50 लाख कोटी नाही तर कमीत कमी 200 लाख कोटी रुपयाच्या पब्लिक इंटरेस्टची वेलफेअर कामं ही लोकांच्या इन्व्हेस्टमेंटमधून होऊ शकतात. मी एक इन्व्हिट मॉडेल आम्ही सुरू केलं. इन्व्हिट मॉडेलमध्ये आपल्याला माहिती असेल की पब्लिकमधनं पैसा इन्व्हेस्ट करायचा. आमच्याकडे 25-30 प्रोजेक्ट इन्व्हिट मॉडेलमध्ये आले. आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉन्ड इश्यू सबस्क्राईब करण्यात झाला आमचा. आणि 8 दिवसाची मुदत होती. आणि 8व्या दिवशी सकाळी 10 वाजता त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आपण घंटा वाजवून मग तो बंद करायचा, बेल वाजवून, असा कार्यक्रम होता. मी त्यावेळी गोव्याला गेलो होतो परिवाराच्या बरोबर. आणि पहिल्याच दिवशी मला आमच्या मेंबर फायनान्सचा फोन आला. तो म्हणाला, साहेब आपण लागेच मुंबईत या. म्हटलं काय झालं? म्हणे आपला पहिल्याच दिवशी 7 तासात आपला बॉन्ड इश्यू 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. ओव्हर सबस्क्राईब. पैशाचा पाऊस पडून आला आहे. आणि तुम्ही जर लवकर नाही आले तर हे पैसे वापस करणं ही एक समस्या होईल. मी दुसऱ्या दिवशी सकाळी विमान घेतलं, मुंबईला गेलो, बेल वाजवली आणि 7 दिवसाच्या ऐवजी पहिल्या एका दिवसातच बॉन्ड इश्यू समाप्त केला. 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब. आणि आता तर मी योजना तयार केली आहे की मला श्रीमंत माणसांच्या पैशाने रस्ते नाही बांधायचे. मला फॉरेन इन्व्हेस्टमेंट, मी त्यांना येतो, चहा पाजतो, स्वागत करतो, धन्यवाद देतो. मी म्हणतो मला गरीब माणसाच्या पैशाने रस्ते बांधायचे आहेत. आणि या बॉन्ड इश्यूमध्ये जो आमच्याकडे सिनियर सिटीजन, गरीब माणूस, मजदूर, कॉन्स्टेबल, शेतकरी, शेतमजूर पैसे इन्व्हेस्ट करेल त्याला आम्ही 8.2% इंटरेस्ट वर्षाचं देतो डिपॉझिटवर. 8.2%. तुमच्या क्रेडिट सोसायटीत मला माहीत नाही किती आहे, इकडे जास्त देतात, पण मला नाही वाटत 8 वरती असतील म्हणून. 8.2. आणि मी प्रोव्हिजन केली की दर महिन्याला व्याजाचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होतील. आणि तुम्हाला NHIची गॅरंटी आहे. AAA रेटिंग आहे आमचं आणि आमची गॅरंटी आहे. पाऊस पडला पैशात. या देशात पैशाची कमी नाही आहे. या देशामध्ये इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. पण मी तुमच्यासमोर हे मान ताट करून बोलू शकतो की एकाही कॉन्ट्रॅक्टरला आपल्या कामाची मंजुरी घेण्याकरता कधी माझ्याकडे यावं लागलं नाही. पण त्याचबरोबर असे मोठे मोठे देशातले कॉन्ट्रॅक्टर अँड कंपनी आहेत की त्यांनी माझ्या भरपूर शिव्या खाल्ल्या. मी सांगितलं दीज आर द ॲसेट ऑफ अवर कंट्री. याची मालक भारतीय जनता आहे. आणि तुम्ही जर बेमानी केली तर तुम्हाला लाथ मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून मला विश्वास आहे की हे सहज शक्य आहे
केवळ रस्त्यामध्ये नाही, आता मी तुम्हाला सांगतो की मी पुण्यापासून औरंगाबाद हायवे बांधायला घेतो, एक्सप्रेस हायवे. मला देवेंद्रजी म्हणाले, त्यांनी एक PWD कॉर्पोरेशन उघडली, MSRDCचा संस्थापक अध्यक्ष मीच होतो. ते म्हणाले, नितीनजी तुम्ही जसं MSRDCला मोठं केलं तसं या कॉर्पोरेशनला तुम्ही मोठं करा. तुम्ही म्हटलं काय पाहिजे? म्हटलं यांना तुम्ही काही कामं द्या. म्हटलं किती रुपयाची पाहिजे? आमच्या नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रोचे जे प्रमुख होते दीक्षित साहेब, ज्यांना मी आणि देवेंद्रनी हुडकून आणलं होतं, तेच आता याचे MD आहे. तो बोले दीक्षित साहब क्या चाहिए? साहब बोले 10-12 हज़ार करोड़ के काम दे दो. मैं छोड़ दो, मैं 25,000 करोड़ के काम देता हूँ, पर एक कंडीशन है, कॉन्ट्रैक्ट के ऊपर लक्ष्मी दर्शन अलाउ नहीं. तुम्हारी कॉर्पोरेशन स्टेट गवर्नमेंट की है, पर मैं पैसे खाने नहीं दूंगा किसी को, हे मान्य होगा तो करो. आणि आता मी त्यांना पुणे औरंगाबाद रस्ता दिला, डिझाईन तयार केलं, DPR तयार केला. मी पुण्यामध्ये 50,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर्स तयार करतो आहे. खाली रस्ता, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो. पुण्याच्या ह्याच्या एवढा ट्रॅफिक आहे, ते सगळे कामामध्ये त्यांना मी जेव्हा पुणे अहमदनगर रस्त्याचं काम दिलं, मी नवीन रस्त्याची अलाइनमेंट तयार केली. ती पूर्ण बाहेरून जाते, पुण्याच्या रिंग रोडवरून कनेक्ट केलेली, आणि पुणे ते औरंगाबाद हे अंतर केवळ 2 तासात पूर्ण होईल. आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तासात, म्हणजे पुणे ते नागपूर हे अंतर मॅक्झिमम 6 तासात पूर्ण होईल. म्हणजे लॉजिस्टिक कॉस्टच कमी होईल. आणि याचं मॉडेल असं तयार केलं की एक्झिस्टिंग जो पुणे अहमदनगर रस्ता आहे औरंगाबाद, हा रस्ता यांना डोनेट केला. त्या रस्त्यावर 8 टोल आहेत, 4 टोल संपलेले आहेत, 4 टोल चालू आहेत. आणि सांगितलं या 4 टोलचं इन्कम तुम्ही सिक्युरिटाईज करा बँकेत जाऊन, तुम्हाला 2,000 कोटी रुपये मिळतील. आणि त्या पैशातून 3,500 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनला लागतात, ते करा. आणि तुम्ही BOTमध्ये हा प्रोजेक्ट बांधा. तुम्ही 1 पैसा न टाकता हा 15,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट 2 वर्षात पूर्ण होईल. आणि त्यातून मिळणारा पुन्हा मॉनिटाईज करा, आणि मग नवीन नवीन रस्ते यातून तयार करा, आणि कॉर्पोरेशन उभी राहील. हे सहज शक्य आहे, केवळ रस्त्यामध्ये नाहीत. मथुरेमध्ये मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो. मथुरेमध्ये खूप घाण आहे, कचराही आहे आणि घाण पाणी आहे, सगळं यमुनेत सोडून देतो. मी एक प्रोजेक्ट तयार केला. 90 MLD स्लज जी होती मथुरेची, ती शुद्ध पाण्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं. आणि इंडियन ऑइलचे चेअरमन वैद्य साहेब, त्यांना बोलावलं आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही मथुरेच्या रिफायनरीमध्ये जे शुद्ध पाणी घेतात त्याला किती रुपये पे करता? ते म्हणे 25 कोटी रुपये. मी म्हणलं तुम्ही फक्त 20च कोटी द्या, 5 कोटी तुमचे वाचतील, मी तुम्हाला पाणी देतो तेवढं या प्रोजेक्टमधून. आणि हायब्रिड एन्युटीमध्ये 40% सरकारकडनं ग्रँट इन एड आणि 60% हे इन्व्हेस्टरकडनं, अशा प्रकारे टेंडर काढलं. त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनी म्हणून आली, त्यांनी टेंडर जिंकलं. आणि आज मथुरेमधलं 90 MLD सांडपाणी हे शुद्ध होतं, ते इंडियन ऑइलला मिळतं, ते 20 कोटी रुपये वर्षाचे देतात. आणि प्रोजेक्ट इकॉनॉमिकली व्हायबल झाला. मी आता गोव्यामध्ये तुम्ही जात असाल, एक पूल बांधला आहे जुवारीवर, सुंदर पूल आहे, स्टेट ऑफ आर्ट आहे पूल. त्या पुलाच्या बाजूला 2 असे पिलर आहेत. मी एक प्रोजेक्ट तयार केला की या पुलाकरता तर मी 4-5 हजार कोटी खर्च केले, पण त्याच्या बाजूला 2 कॅप्सूल लिफ्ट लावल्या आणि वरती 2 व्ह्यूअर गॅलरीज तयार केल्या. त्याचं आता काम सुरू झालेलं आहे. आणि त्या व्ह्यूअर गॅलरीमधून एक रेस्टॉरंट आहे, आणि त्याच्या बाजूला गोव्याच्या सरकारने 60-70 एकर जागा दिली आहे. पार्किंग आहे, फूड प्लाझा आहे, रेस्टॉरंट्स आहेत, अम्युजमेंट आहे. आणि त्या कॅप्सूल लिफ्टने वरती जायचं, पूर्ण गोवा आणि समुद्र बघता येईल. त्याचं तिकीट जवळपास 1000 रुपये पर व्यक्ती राहील. आणि रोज गोव्यामध्ये 1.5 लाख टुरिस्ट येतात. आणि 1 लाख टुरिस्ट आले
तर रोज किती पैसे मिळतील तुम्ही विचार करा. मी त्या व्ह्युअर गॅलरीच्या भरोशावर 15 वर्षात पुलाचे पैसे वसूल. आम के आम गुठली के दाम. आणि म्हणून अशा एअरपोर्ट देखील फायदेशीर आहे. मला आता यांनी सांगितलं तुमचा एअरपोर्ट जो आहे हा याच्याकरता गरजच नाही आहे, पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सहज शक्य आहे. आणि म्हणून पर पॅसेंजर जे मिळतं तो पैसा आता आपल्याकडे दिल्ली एअरपोर्ट आहे, त्याला दरवर्षी भारत सरकारला आमच्या एअरपोर्ट अथॉरिटीला 1800 कोटी रुपये मिळायचे 2 वर्षापूर्वी. मी एअरपोर्टच्या चेअरमन आणि सेक्रेटरींना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं तुमचं इन्कम तर 1800 आहे, दरवर्षी राईज 10% आहे. जर तुम्ही 15 वर्षाचं जर इन्कम कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत सिक्युरिटाईज केलं तर माझ्या अंदाजाने तुम्हाला 15 ते 20 हजार कोटी ताबडतोब मिळतील. ते 20,000 कोटी रुपये घ्या आणि देशात 100 एअरपोर्ट तयार करून घ्या, म्हणजे तुम्हाला पैशाची गरजच नाही आहे. म्हणजे हे जी निरनिराळे मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा उपयोग आपण ज्या ठिकाणी इंटरनल रेट ऑफ रिटर्न चांगला आहे तिथे करू शकतो आणि त्यातून नवीन रोजगाराची निर्मिती होते. आज सरकारजवळ रिसोर्सेस कमी आहे आणि म्हणून आमच्या 10 वर्षातल्या या सरकारचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की आता रेल्वेमध्ये, शिपिंगमध्ये, पॉवरमध्ये, आज तुम्ही बघा काँग्रेसच्या काळामध्ये पॉवर सरकार करायची, थर्मल पॉवर सरकार, हायड्रो पॉवर सरकार. आज आपण देशामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणली आणि सोलर पॉवर तयार सुरू केली. पहिला प्रोजेक्टमध्ये गुजरातमध्ये 16 रुपये युनिट पॉवरचा रेट होता आणि जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट सुरू केले तर आज 2 रुपये 40 पैसे आला. आता ही पॉवर आपण थर्मल, हायड्रो पॉवर एकत्र मिसळून ही तुम्हाला देतो. पण आता असं आहे की राज्य सरकारचे जे डिस्कॉम आहेत ते करोड रुपयाच्या लॉसमध्ये आहे. त्यांची पॉलिसी काय आहे? मोर जनरेशन मोर लॉसेस, नो जनरेशन नो लॉसेस. म्हणजे 35% 40% ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसेस आहे. पण आता आपण काय केलं, 2 वर्षापूर्वी जो आकडा होता आता तो वाढला आहे. 39% आपल्या पॉवर बास्केटमध्ये सोलर पॉवर आणली आणि आता आपण निर्णय घेतला की प्रत्येक घरावर, प्रत्येक फॅक्टरीच्या शेडवर, प्रत्येक गोदामावर, प्रत्येक मंगल कार्यालयावर आपण सोलर लावू. आता यांनी सोलर असं लावलं नाही आहे बहुतेक, पण मी तुम्हाला नागपूरला मी एक 2500 कॅपॅसिटीचा मोठं ऑडिटोरियम बांधला आहे, सुरेश भट म्हणून, भारतातलं सगळ्यात मोठं एअर कंडिशनर. आणि जेव्हा मी स्वतः डोळे घालून उत्तम क्वालिटीचं बांधल्यानंतर माझी इच्छा होती की 10,000 रुपयात सगळ्यांना मिळालं पाहिजे. मला कमिशनरनी सांगितलं, साहेब एका कार्यक्रमाचा विजेचा, AC चा आणि सगळा खर्च 60-70 हजार रुपयावर जाईल, तर 10,000 रुपयात कसं द्यायचं? म्हटलं काळजी करू नका, मी मार्ग काढतो. बावनकुळे त्यावेळी ऊर्जा मंत्री होते, मी त्यांना बोलावलं वरती सोलर लावून द्या. आणि आता 80 कार्यक्रमाला जेवढी वीज लागते तेवढी सोलरवर तयार होते. आणि मी आता 1 लाखाच्या ऐवजी 10,000 रुपयात सभागृह गरीब लोकांना भाड्याने मिळतं आणि एअर कंडिशन पण सोलर पॉवरवर चालतं. आज आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विजेच्या पंपाचा. आपला महाराष्ट्रातलं डिस्कॉम म्हणतं आमचे 4,000 कोटी रुपयाचं नुकसान आहे कारण शेतकऱ्याला पॉवर देतो. माझ्याकडे 3 विहिरी आहे. मी 3ही विहिरीवर 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले. पहिले 1 तास पाणी मिळायचं आणि नदी नाले जे होते त्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता माझी 60 एकर जमीन उन्हाळ्यातही पूर्ण सिंचनाखाली आहे. 8 तास पंप चालतो, ड्रीप इरिगेशन आहे. माझ्याकडे 10 एकर ऊस होता. आम्ही तुमच्यासारखे नशीबवान नाही आहो. तुमच्याकडे मी परवा वरतून बघत होतो, पाणीच पाणी, ऊसच ऊस, हिरवंच हिरवं. आमच्याकडे जा, तुम्हाला सगळं हिरवं दिसणारच नाही कारण तुम्ही भाग्यवान. पण आमच्याकडे पाणी नाही आहे. 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही जलसंवर्धनाचा कार्यक्रम सुरू केला. 1,000 आम्ही ते सरोवर बांधले, अमृत सरोवर.
बुलढाणा, अकोला, वाशिम, पूर्ण देशात अगदी तुमच्या इकडे ठिकठिकाणी वॉटर कॉन्झर्वेशनची कामं केली. परवा विनय कोरेंनी आपल्या जिल्ह्यामध्ये 3 तलाव मी त्यांना फुकट बांधून दिले. आणि वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये एवढं काम झालं की बुलढाणा जिल्ह्यातलं सिंचन 19% होतं, 22,000 विहिरी चार्ज झाल्या आणि ते 47%वर गेलं. फुकटात, 1 रुपया खर्च नाही. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या, डॉक्टरेट नाही डिलिट्स, आणि त्यापैकी 5 डिलिट्स कृषी विज्ञानावर मिळाल्या. कारण मी एवढा हुशार नाही आहे. मी 75 साली जेव्हा HSCला होतो तेव्हा इमर्जन्सी लागली आणि जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात मी शिरलो. मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि मला 50% पेक्षा कमी मार्क सायन्स ग्रुपमध्ये मिळाले, 49.26%. आणि मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो. माझ्या घरच्यांची इच्छा होती की मी इंजिनियर झालो पाहिजे, पण आता माझे आई वडील ते जिवंत नाही आहेत. पण मला म्हणायचे, बघ तू तुझ्या या सगळ्या राजकारणापायी तुझ्या आयुष्याचं तू नुकसान केलं. पण आता मला IIT आणि इकडनं जेव्हा या डिलिट्स मिळाल्या तेव्हा मी मनातून आईचं आठवण करतो की बघ, मी जरी इंजिनियर नाही झालो तरी मला आता इंजिनिअरिंग कॉलेजची डॉक्टरेट डिलिट्स मिळाली. माझ्यावरून मी एक गोष्ट सांगतो, गैरसमज करू नका. ज्ञानाचा आणि यशाचा काही संबंध नाही. जो मेरिटमध्ये पास होतो वकिलीची परीक्षा, त्याची प्रॅक्टिस चालत नाही. आणि जो सेकंड क्लासमध्ये पास होतो तो भारतातला सगळ्यात चांगला वकील बनतो. ज्ञान आवश्यक आहे, नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी नेहमी 2 फिलॉसॉफी प्रपोगेट करतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि दुसरी गोष्ट मी सगळ्यांना नेहमी सांगतो की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. It is depending upon the appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. आपण कचऱ्याचं रूपांतर संपत्तीत करू शकतो. मी 7 वर्षापूर्वी एक दिवस नागपूर महानगरपालिकेत आमची एक अनेक वर्षांपासून सत्ता आहे. आमचा मेयर होता तो MSc मॅथमॅटिक्समधला हुशार प्रोफेसर होता, अनिल सोले म्हणून. मी त्याला, अनिल अपने को सुएज का वाटर बेचना है. तो मला म्हणाला, आप कुछ भी बोलते हो, ये शौचालय का पानी बेचना कुछ भी संभव तो भी है क्या? बोले, यार तू मेरी बात सुन, मैं बराबर फंडा जमाता हूँ. आणि 7 वर्षापासून आम्ही आमचं पाणी शुद्ध करतो, कोराडी खापरखेडा पॉवर प्रोजेक्टला देतो आणि 300 करोड रुपये वर्षाचे असे 7 वर्षापासून आम्ही कमवतो. कशापासून? टॉयलेटच्या पाण्यापासून. म्हणजे टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट, इनोव्हेशन इज इम्पॉर्टंट, रिसर्च इज इम्पॉर्टंट. फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक विजन अँड फ्युचरिस्टिक प्लॅनिंग हे इम्पॉर्टंट आहे. मला आज मी मुन्नाशी बोलत होतो, तुम्हाला माहिती आहे की नाही, मी ॲटोमोबाईल माझ्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे आणि तुमच्या इथे मॅक्झिमम स्टील, ह्याच्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या जेवढ्या इंडस्ट्रीज आहे, कास्टिंग आणि सगळ्याच्या, त्याचा संबंध ॲटोमोबाईलशी आहे. मी जेव्हा मंत्री झालो आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा आमच्या ॲटोमोबाईल इंडस्ट्रीचा साईज 7 लाख करोड होता आणि 2 लाख करोडचा एक्सपोर्ट होता. आणि आज आमची ॲटोमोबाईल इंडस्ट्री झाली आहे 12.5 लाख करोड रुपयाची. 4.5 करोड युवकांना रोजगार दिलेला आहे. आणि आपल्या देशामध्ये राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त GST टॅक्स रेव्हेन्यूच्या रूपाने ही इंडस्ट्री देते. आणि 3.5 लाख ते 4 लाख करोडचा एक्सपोर्ट आहे, निर्यात आहे. हे बजाज स्कूटर 50% स्कूटर एक्सपोर्ट करतात, हिरो 50% एक्सपोर्ट करतात, होंडा एक्सपोर्ट करतात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की मी सगळ्यांना बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की आपल्याला ही इंडस्ट्री जगात पहिल्या नंबरवर न्यायची आहे. आणि ही नेण्याकरता आपल्याला 25 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री बनवायची आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. मागच्या 4 महिन्यापूर्वी जगामध्ये आपला नंबर
जो 7वा होता तो आता 3ऱ्या नंबरवर आला आहे आणि आपण जपानलाही मागे टाकून आपण आता 3ऱ्या नंबरवर आलो आहे. मी पुण्यामध्ये आलो होतो, मर्सिडीज नवीन लॉन्च केली, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की याच्यानंतर इलेक्ट्रिकच्याच मर्सिडीज बनवणार, इलेक्ट्रिकच्या बसेस, इलेक्ट्रिकच्या कार, इलेक्ट्रिकची स्कूटर, इलेक्ट्रिकच्या ऑटो रिक्षा मी जेव्हा सुरू केल्या देशात, एवढा लोकांनी क्रिटिसिझम केलं, पत्रकारांनी मला असे प्रश्न विचारायचे की रस्त्यात गाडी बंद पडली तर धक्के कोण मारणार. एकाने ते विचारलं धक्के मारायला तुम्ही राहणार का. एकही गाडी बंद नाही पडली. आणि आता इलेक्ट्रिक कार करता वेटिंग लिस्ट आहे. मध्ये मला टाटा मोटर्सचे MD भेटले, आपले मराठीच आहेत. मला अभिमानाने सांगायला लागले की आम्ही आता हा प्लॅन्ट ॲक्वायर्ड केला, मी प्रोडक्शन वाढवणार आहे. अरे म्हटलं तू शेवटी मराठीच माणूस रे म्हटलं, अरे मारवड्यासारखं काम कर म्हटलं. एका ठिकाणी काय 10 प्लॅन्ट टाक, जगात तुमच्या गाड्या निर्यात होतील आणि हा देश प्रगती आणि विकासावर पुढे जाईल. सगळे ब्रँड जगात आले, ट्रॅक्टर बसेसचे सगळे ब्रँड आपल्याकडे आले. आपलं सगळं ॲटोमोबाईल एक्सपोर्ट वाढत आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो LNG आणि हायड्रोजन हे फ्युचर आहे. मी आत्ता बंगलोरमध्ये अशोक लेलँडचे ट्रक 100% मिथेनॉलवर चालणारे लॉन्च केले. डिझेलचा भाव 110 रुपये लिटर आणि मिथेनॉलचा भाव 20 ते 22 रुपये लिटर. बंगलोर स्टेट कॉर्पोरेशनच्या बसेस बंगलोरमध्ये 20% मिथेनॉल टाकून त्याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला. आपण कोळशापासून मिथेनॉल बनवतो. तुम्हाला माहिती आहे आता गॅस सिलेंडरच्या किमतीची चर्चा इलेक्शनमध्ये खूप आहे. मी पेट्रोलियम मंत्र्यांना यांना एक योजना दिली की आपण जो लो क्वालिटी कोल आहे त्याच्यापासून आपण मिथेनॉल बनवू. अमोनियम नायट्रेट जे मायनिंगमध्ये आहे ते आपण इम्पोर्ट करतो ते होईल आणि त्यातून आपण DME बनवू. आणि DME अमेरिकेमध्ये 40% LPG टाकतात आणि जर 40% DME जर LPGमध्ये टाकलं आहे तर गॅस सिलेंडरची किंमत 250 रुपयांनी पर सिलेंडर कमी होईल आणि आपलं इम्पोर्ट वाचेल. टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून काल मी जेव्हा होतो तेव्हा चांदीचा उद्योग खूप होता, उपरी. मी त्यांना विचारलं इथे डिझायनिंग सेंटर नाही आहे. बोले नाही. मला पहिलं ते करा. जोपर्यंत वर्ल्डमध्ये जे डिझाईन्स ॲक्सेप्टेबल आहे, ज्याची मागणी आहे, ते तुम्ही तयार करण्याने तुम्हाला मागणी कशी, तुम्हाला डिमांड कशी वाढणार तुमची. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्वालिटी सेंट्रिक. मी त्यांना विचारलं इथे डिझायनिंग सेंटर नाही आहे. बोले नाही. मला पहिलं ते करा. जोपर्यंत वर्ल्डमध्ये जे डिझाईन्स ॲक्सेप्टेबल आहे, ज्याची मागणी आहे, ते तुम्ही तयार करण्याने तुम्हाला मागणी कशी, तुम्हाला डिमांड कशी वाढणार तुमची. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्वालिटी सेंट्रिक आणि मास प्रोडक्शन ॲटोमोबाईलमध्ये करण्याची संधी आहे. आज आपण इथेनॉल आणलं. इथेनॉलमध्ये मी आत्ताच मुन्नाला गाडीत सांगितलं की इंडियन ऑइल आता इथेनॉलचे 300 पंप सुरू करतात. मीच मागणी केली वैद्य साहेबांना की पंप सुरू करा. माझ्याकडे एक फ्लेक्स इंजिनची इनोवा गाडी आहे. दुर्भाग्य या सगळ्या याच्यामध्ये आपल्या इथले जे टोयॅटो किर्लोस्करचे चेअरमन होते, किर्लोस्कर संबंध कोल्हापूरला आले होते लग्नात, माझे मित्र होते, त्यांचा अचानक डेथ झाला. आणि आज इनोवामध्ये टोयॅटोने ही इनोवा गाडी तयार केली आहे. Euro 6 इमिशन नॉर्म्स आहे आणि ही गाडी 60% फ्लेक्स इंजिन आहे, 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलचा वापर होतो. आणि इथेनॉलचा रेट 60 रुपये आहे, पेट्रोलचा 120 रुपये आहे. आणि या गाडीचं पेट्रोलच्या किमतीत जर ॲव्हरेजची तुलना केली तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येणार. म्हणजे ग्राहकाचा फायदा आहे. आता बजाज, TVS, हिरो यांच्या स्कूटर, ऑटो रिक्षा 100% इथेनॉलवर तयार होऊन पडल्या. तुम्ही जर आपल्या भागात इथेनॉल पोल्युशन नाही आहे, ग्रीन फ्युएल आहे आणि इथेनॉलच्या इकॉनॉमीचा फायदा शेतकऱ्यांना आहे. आपल्या इथे पहिले शुगर केन ज्यूसपासून आता आपण इथेनॉल बनवतो. मोलायसेस, बी मोलायसेस, सी मोलायसेसपासून बनवतो. आता बांबूपासून इथेनॉल बनवतो. आसाममध्ये नुमालीगड जे आहे तिथे आपण बांबूपासून इथेनॉल तयार करतो. आणि एवढंच नाही
तर आता परली राईस स्ट्रॉ पासून इथेनॉल तयार होत आहे. पानिपतला मोठा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे की 1 लाख लिटर इथेनॉल पर डे राईस स्ट्रॉ पासून, 150 टन डांबर बिटुमिन आणि 76,000 टन हे बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन, आणि हे आपल्या देशात तयार व्हायला लागलं. आम्ही आमच्या नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार करतो. तुमचाही होता. तुम्ही आता कोल्हापूरमध्ये एवढे साखर कारखाने आहे, तुम्ही असा एअरपोर्ट तयार करा की इथे येणारं प्रत्येक विमान आपली टँक फुल करेल. त्याला पेट्रोलियम एव्हिएशन फ्युएल नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधन आपण त्यात भरू. तो दिवस दूर नाही आहे, हे शक्य आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या भागातल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस कोणत्या आहेत समजवून त्या दृष्टीने आपण विकासाचं मॉडेल तयार केलं तर रोजगाराची निर्मिती होईल. जोपर्यंत वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन 4 गोष्टींचा विकास होणार नाही तोपर्यंत इंडस्ट्री येणार नाही, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही. आणि जोपर्यंत इंडस्ट्री आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही तोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही. हेच आमच्या आर्थिक धोरणाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्थानमधली गरिबी दूर करायची आहे. येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्थानला सुखी, समृद्ध, संपन्न बनवायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट फक्त 12% आहे, तो 24% वरती न्यायचा आहे. कारण आपली एकेकाळी 90% पॉप्युलेशन कृषीवर अवलंबून होती. ॲग्रिकल्चरला गाव गरीब मजदूर आणि किसान याचं कल्याण करण्याकरता जल, जमीन, जंगल आणि जानवर आधारित टेक्नॉलॉजी ही डेव्हलप करायची आहे. आम्ही दुधाच्या क्षेत्रातील मोठ्या टेक्नॉलॉजी आणल्यात. ब्राझीलमध्ये गेलेली गीर गाय आज 60 लिटर दूध देते. तिच्या सांडापासून तयार झालेलं सिमेंट्स आणून आता जसं टेस्ट ट्यूब बेबी आहे तसं टेस्ट ट्यूब गोरी तयार होणार आहे. एम्ब्रिओ ट्रान्सफरचे 3 सेंटर सुरू झालेले आहेत आणि त्यातून प्रत्येक गाय ही 25, 30, 40 लिटर दुधाची झाली तर किती इकॉनॉमिक प्रोग्रेस येईल तर तुम्ही विचार करा. तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन फॉर फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट याच्या आधारावर आत्मनिर्भर भारत, $5 ट्रिलियन इकॉनॉमी, विश्वगुरू आणि सगळ्यांचा समतोल विकास करत असताना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचं संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचं निर्माण करण्याचं स्वप्न आणि त्याचं धोरण हेच आमच्या सरकारची सगळ्यात मोठी विशेषता आहे. ट्रान्झिट पिरियड आहे, समस्या अनेक आहेत, पण नीट धोरणं आखली तर येणाऱ्या काळामध्ये हे चित्र बदलणार आहे. आणि म्हणून हे चित्र बदलवण्याकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला, NDAला मिळावे आणि विशेषतः पुन्हा एकदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री व्हावे. आणि म्हणून त्याकरता संजय मंडलिक यांना आपण निवडून द्या. इकॉनॉमिक प्रोग्रेस, इकॉनॉमिक ग्रोथ, ॲग्रिकल्चर ग्रोथ, याम एम्प्लॉयमेंट क्रिएशन, इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी आणि आत्मनिर्भर कोल्हापूर, आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य याच्याबरोबर कटिबद्धता ठेवत असताना मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धती, त्याला अनुरूप शिक्षण आणि पारिवारिक पद्धती आणि त्याच्या आधारावर इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर आपण नक्की विश्वगुरू बनू. आपलं साहित्य, आपली कविता, आपलं लेखक किती मोठे मोठी आहेत. मला कोल्हापूरला आल्यावर रणजित देसाईंची आठवण झाली. कोल्हापूरला आल्यावर शिवाजी सावंतांची आठवण झाली. कोल्हापूरला आल्यावर शाहू महाराजांचा इतिहास आठवला. कोल्हापूरला आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला. खऱ्या अर्थाने इतिहास, संस्कृती आणि विरासत आपली ताकद आहे. एकीकडे इकॉनॉमिक प्रोग्रेस, दुसरीकडे सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरीकडे मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट या सगळ्यांचा इंटिग्रेटेड मॉडेल हेच भविष्यातल्या भारताचं योजना आम्ही तयार केली आहे. 10 वर्षात खूप चांगले परिणाम मिळालेले आहेत. पण मिळालेले परिणाम ये तो केवल न्यूज रील है, असली फिल्म
शुरू होना बाकी है. तुमचे आशीर्वाद मिळाले तर नक्कीच होईल. वेळेची कमी आहे. मला पंढरपूरला आज 12:30 वाजता सभा आहे, त्यामुळे आपण काही प्रश्न विचाराल त्याचे उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. पण संजयजींना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आणण्याकरता आम्हाला आशीर्वाद द्या ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.